अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। ज्ञान सूर्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर वाचनालय व बौद्ध देशीय संस्था दीक्षा भूमि अचलपुर द्वारा 26 नवंबर 2025 को एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद का आयोजन बुधवार दिनांक 26 नवंबर 2025 को अचलपुर शहर के गांधी पुल चौक स्थित वाचनालय दीक्षा भूमि पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर वाचनालय दीक्षा भूमि परिसर में बौद्ध देशीय संस्था अचलपुर द्वारा एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद कार्यक्रम आयोजित किया गया था। कार्यक्रम का शुभारंभ भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर फूल माला अर्पण कर व वंदन कर कार्यक्रम की शुरुआत की गई, जिसमें बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष, बच्चे समुदाय के सभी लोग इस कार्यक्रम में बड़ी संख्या में उपस्थित थे। 26 नवंबर संविधान दिवस के रूप में मनाया गया, जिसमें एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद कार्यक्रम आयोजित किया गया था। इस मौके पर ताड़ोबा चंद्रपुर से ज्ञान सूर्य भंते जी आए थे, जिन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के जीवन से जुड़ी बातों को ध्यान में रखते हुए समाज को संबोधित किया। कार्यक्रम में आए हुए सभी उपासक उपासिका के लिए भोजन की व्यवस्था की गई थी, जिसमें सभी आए हुए लोगों ने भोजन का आनंद लिया। इस समय अमरावती जिले के सांसद बलवंत वानखड़े भी प्रमुखता से उपस्थित थे। अचलपुर से प्रतिनिधि सैयद गनी की रिपोर्ट। देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। चायनाच्या क्रांतीनं झाला नाही, एकाच वेळेला बाबासाहेबांच्या एका घोषणेमुळे हा 9 करोड समाज खळबळून जागा झाला। ईश्वरावर भरोसा ठेवून वागू नका। जे काही काम करायचं ते मनगटाच्या ताकदीवर करा, मनगटाच्या जोरावर करा। ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या मानवी मनाच्या निव्वळ कोऱ्या कल्पना आहेत, तथ्य नाही। गोंड गवारी गौतम 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ बाबासाहेब गेले आणि तेव्हाच निर्णय घेतला महाडच्या 14 तळ्याचं पाणी टाकण्याचा। मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय 1 जानेवारी 1927 ला घेतला। तिथे आमचा पराभवाचा इतिहास आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं। त्यांनी जे कॅपिटल आणि सरप्लस व्हॅल्यू या ग्रंथांमध्ये एवढं वाचा, तुम्हाला समजेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेनिननी बोल्शेविक पार्टीच्या नेतृत्वात रशियामध्ये तिथल्या जमीनदारांना हटवलं, तिथल्या भांडवलशाहीला हटवलं आणि तिथे सायंटिफिक सोशलिझम अंमल करण्याचा प्रयत्न केला। बोल्शेविक पार्टी तिथे कम्युन निर्माण झाले, साऱ्या जमिनी सारे कारखाने राज्याच्या हक्काचे झाले। तिथे वर्चस्व मात्र तिथल्या बोल्शेविक पार्टीचं होतं। काही काळ राहिला, स्टॅलिनचं वर्चस्व आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर मूल्यांकन करताना ते असं म्हणायचे, हे सायंटिफिक सोशलिझम हा वैज्ञानिक समाजवादाचा अंमल करताना ही कार्ल मार्क्सची जी डिक्टॅटरशिप आपलो तरी येत आहे, ही सर्वहाराची तानाशाहीची संकल्पना आहे। हुकुमशाही कुणाची असू दे ती अन्यायकारक आहे। आता एकेकाळचे हे कामगार वर्गाचे बोल्शेविक वर्गाचे पुढारी हे आता ब्युरोक्रॅट बनले। ब्युरोक्रॅट म्हणजे नौकरशहा बनले। त्यांच्या हातात कमी राहिलं, ते बंगल्यामध्ये राहायला लागले, त्यांच्या हातात घोडे गाड्या आल्या, त्यामुळं त्यांचा वर्ग बदलला। त्यामुळं त्यांची हुकुमशाही कुणाची असो, त्यामुळं मार्क्सचा डिक्टॅटरशिप आपलं तरी ही हुकुमशाहीची संकल्पना सायंटिफिक नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं। 2500 वर्षी बुद्धांनी सांगितलेला लोकांचा क्रम। आम्ही भिक्षू संघ आहोत, भिक्षू मंडळी आहोत, 2 आईची 2 लेकरं, आणि आम्ही कोणत्या स्वभावाची माणसं माहिती आहे?
कार्ल मार्क्सला या मनाचं संश्लेषण विश्लेषण विघटन विभाजन करता आलं नाही. ही कमजोरी आहे कार्ल मार्क्सची. चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या गोष्टी, या सद्धम्माच्या गोष्टी संविधानामध्ये कशा संकलित कराव्या हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. त्यामुळे या तिरंग्या झेंड्यावर, या देशाचा झेंडा तिरंगा नाहीये, चौथा रंग आहे. फोर नोबेल ट्रूथ, आर्य सत्य 3 नसतात 4 असतात. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र कोरून या देशाचा बनलाय बाप. या देशातले 142 करोड लोक झुकून सलाम करतायत, वंदन करतायत, नमन करतायत त्या भगवान बुद्धांच्या धम्मचक्राला. तुमची संसद आहे आंधळी, तुमची संसद आहे बहिरी, तुमची संसद आहे लंगडी, तिला मारलाय लखवा, ती झाली बुकी बोलते. मला वाटतं मी संसदेत जावं आणि या धम्मचक्राचा अर्थ समजावून सांगावा, पण तुम्ही काय मला निवडून देणार आहात? भिक्षूंनी निवडून जाण्याचं नसतं. पण भगवान बुद्ध राजे महाराजे लोकांना उपदेश करत, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची कशी पूर्तता करताय? ही मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिशानिर्देश असे होते. रिपब्लिकन पार्टीचा जाहीरनामा वाचा, त्यात या देशाच्या उद्देश पत्रिकेचा प्रियंबलचा अंमल करण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याचा अंमल करण्यासाठीच रिपब्लिकन पार्टीचा जन्म 30 सप्टेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून 5 डिसेंबरला मरण्याच्या पूर्वी SM दोशांना आणि प्रति अत्र्यांना पत्र पाठवले, तुम्ही या रिपब्लिकन पार्टीत येऊन काम करा. काँग्रेस ही ब्राह्मणवादी आणि भांडवलवाद्यांचं नेतृत्व करणारी ही संघटना आहे. हा ब्राह्मणेतर जो चळवळ होती, जेधे जवळकारपर्यंत बरी होती, तरी पुढे पुढे यशवंतराव चव्हाण नावाचा हा प्राणी त्या सगळ्या ब्राह्मणेतर चळवळीचं जेवढं आहे ना, काँग्रेसवाल्यांनी घशात टाकली, आपल्या गिळंकृत केली. त्यामुळे अशा रीतीनं याचा चेहरा मोहरा होता बाबासाहेबांना समजला. काँग्रेस ही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही साम्राज्यशाहीची हस्तक संघटना आहे, ही या देशातल्या लोकांचं कल्याण करणारी नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीमध्ये या पत्र बघा, 16 डिसेंबरचा धर्मांतराचा सोहळा मुंबईला रेडक्रॉस मैदानावर होणार होता. या संविधानाचं महत्व 16 ऑक्टोबरला रेडक्रॉस मैदानावर धर्मांतराचा सोहळा मुंबईला होणार. त्यात प्रति अत्रे मंडल न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आता कायचा कार्यक्रम गांधी पूल मध्ये चालू आहे हे सांगा. आज संविधान, तुमचं नाव सांगा. माझं नाव माजी सैनिक प्रकाश गवळी, गाव कोपरा. आज आम्ही हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि आज एक दिवसीय धम्म परिषद दिवस, त्यासाठी ज्ञानज्योती भंतेजी आम्ही ताडोबा येथून आणलेले आहेत. आणि आजचा हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, परंतु आपल्याकडे संविधान नव्हतं. संविधान म्हणजे घटना नव्हत्या आणि त्या घटना आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मिळाल्या आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. हे आजचा कार्यक्रम कायसाठी केलेला आहे मग ते? आजचा कार्यक्रम हा संविधान दिनानिमित्त आयोजित केला असून पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी जनता जोडलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही भोजनदानाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचा लाभ संपूर्ण तालुक्यातील उपासक उपासिका हे आवर्जून आलेले आहे आणि घेत आहे. ठीक आहे. तुमचा परिचय? माझा रमेश भीमराव घोडेस्वार, राहणार परतवाडा. तुमचा परिचय? माझं नाव धनराज लक्ष्मणराव खांडेकर. अध्यक्ष अध्यक्ष
हां हा त्यांचं नाव आहे धनराज खांडेकर, आमच्या दीक्षाभूमीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर हा आणि संचालक आहे सिद्धभाऊ इंगळे. यांच्या माध्यमातून हे जे कार्य झाले आहे सगळ्यात जास्तीत जास्त या दोघांचीही मेहनत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांना कसं आहे, आणि त्याच्यानंतरही खांडेकर साहेबाची आई जे घरी आहे त्यांची तब्येत एवढी खालवली आहे तरीही या कार्यक्रमामध्ये ते एवढे आवर्जून आहेत की आईचीही काळजी न करता ते बिचारे रात्र आणि दिवस आम्हाला वेळ देऊनही अध्यक्षपदाचा म्हणजे त्यांना अध्यक्षपद आम्ही दिलं आहे तरीही ते बिचारे आईला सोडून घरदार सोडून या कार्यक्रमाची परिपूर्ण करत आहे. एवढे 2 शब्द बोलून. ठीक आहे. तुमची आज हे प्रमुख उपस्थिती कोणाची होती मग ते? बळवंतराव वानखडे खासदार यांचे आम्ही हां, आणि त्याच्यानंतर ज्ञानज्योती बनतेजी तालुका चंद्रपूर यांची उपस्थिती आहे. ठीक है, बंडेरा मंडल न्यूज़ को जानकारी देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. शुक्रिया सर. आप देख रहे हैं धम्मचक्र दिवस परिसर दौरा. यहाँ पर आयोजित कार्यक्रम में खाने की भी व्यवस्था की गई थी, जेवना की व्यवस्था की गई थी. देखिए आप लेडीज पुरुष महिलाएं बच्चे सभी यहाँ इसका लाभ लेते हुए नज़र आ रहे हैं.